त्यागाची सावली आणि प्रकाशाचा प्रवास. ज्या यशाचा आपल्याला अभिमान असतो, त्या यशामागे कोणाचा त्याग दडलेला असतो, हे कधी विचार केलात का? एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब तरुण राहत होता. त्याचे आई वडील खूप कष्टाळू होते. वडिलांच्या एका पायाला अपंगत्व होते, तर आईची दृष्टीही कमजोर होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी रामूच्या शिक्षणात कधीच अडथळा येऊ दिला नाही. वडील सायकलवरून गावोगावी भाजी विकायचे, तर आई दुसऱ्यांच्या घरात काम करायची. त्यांच्या स्वतःच्या गरजा कमी होत्या, पण मुलाच्या स्वप्नांना त्यांनी कधीच कमी पडू दिले नाही. रामू हुशार होता. त्याने मन लावून अभ्यास केला आणि शेवटी एका मोठ्या कंपनीत त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नोकरी लागल्यानंतर तो शहरात स्थायिक झाला. सुरुवातीला तो आईवडिलांना पैसे पाठवायचा, फोन करायचा आणि त्यांची विचारपूस करायचा. पण हळूहळू शहराचे चकचकीत जीवन, नवीन मित्र आणि कामाचा व्याप यामध्ये तो आपल्या आईवडिलांपासून दूर जाऊ लागला. इतकंच नाही तर त्याला आता आपल्या गरीब आणि साध्या आईवडिलांची मित्रांसोबत ओळख करून द्यायलाही लाज वाटू लागली. एक दिवस रामूच्या ऑफिसमध्ये त्याचा मोठा सत्कार आयोजित करण्यात आला. त्याला वर्षातील सर्वोत्तम कर्मचारी हा पुरस्कार मिळणार होता. रामूने विचार केला, आज माझ्या आयुष्यातील एवढा मोठा दिवस आहे. आईवडिलांनी हे पाहायलाच हवं. मनात थोडा संकोच असूनही त्याने त्यांना शहरात बोलावून घेतले. समारंभाच्या दिवशी त्याचे आईवडील साधे आणि जुने कपडे घालून तिथे पोहोचले. रामूच्या काही मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहून कुजबूज सुरू केली. रामूला ते पाहून खूप लाज वाटली. त्याने आपल्या आईवडिलांना हॉलच्या अगदी शेवटच्या रांगेत थोड्या अंधाऱ्या जागी बसवले. थोड्याच वेळात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. रामूचे नाव पुकारले गेले. तो अभिमानाने स्टेजवर गेला. मुख्य पाहुण्यांनी त्याला प्रश्न विचारला, रामू, तुझ्या या यशाचे रहस्य काय आहे? तू आज या पदावर कसा पोहोचलास? रामूने माईक हातात घेतला आणि आत्मविश्वासाने उत्तर दिले, माझी मेहनत, माझे ज्ञान आणि रात्रंदिवस केलेली चिकाटी यामुळे मी आज इथे पोहोचलो आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण रामूने आपल्या आईवडिलांचा साधा उल्लेखही केला नाही. शेवटच्या रांगेत बसलेल्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. पण ते दुःखाचे नव्हते. ते मुलाच्या यशाचा अभिमान असलेले अश्रू होते. आईला नीट दिसत नव्हते. तिने हळू आवाजात वडिलांना विचारले, आपला रामू बोलतोय ना? काय म्हणतोय तो? वडील हसत म्हणाले, तो सांगतोय तो किती मोठा झालाय. समारंभ संपला. घरी आल्यानंतर मात्र रामूला आतून कुठेतरी स्वतःचीच लाज वाटू लागली. रात्री आईवडील झोपले असताना तो त्यांच्या खोलीजवळ गेला. तेवढ्यात वडिलांच्या बॅगेतून काहीतरी खाली पडल्याचा आवाज झाला. रामूने खाली पाहिले. ती एक जुनी डायरी होती. त्याने ती उचलली आणि सहज पाने उलटायला सुरुवात केली. पण त्या डायरीतील प्रत्येक पान त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईवडिलांचा त्याग उभा करत होते. एका पानावर लिहिले होते, रामूच्या पहिल्या वाढदिवशी त्याच्यासाठी खेळणे घेता यावे म्हणून आज दुपारचे जेवण केले नाही. पुढच्या पानावर रामूच्या 10वीच्या फीमध्ये त्याच्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र विकले. आणखीन एका पानावर रामू शहरात शिकायला गेला. घरात थंडीपासून वाचण्यासाठी पुरेसे पांघरूण नव्हते, पण त्याला पैशांची कमी पडू दिली नाही. रामूच्या हातातील डायरी थरथरू लागली आणि शेवटच्या पानावर आजची तारीख लिहिलेली होती. त्याखाली वडिलांनी लिहिले होते, आज माझ्या मुलाला मोठा पुरस्कार मिळाला. माझी मेहनत आणि त्याच्या आईचे कष्ट आज सार्थकी लागले. देवाने मला जगातील सर्वात मोठे सुख दिले. हे वाचताना रामूच्या पायाखालची जमीनच सरकली.
ज्या यशाचा अभिमान तो स्वतःच्या मेहनतीला देत होता, त्या यशाच्या मुळाशी त्याच्या आईवडिलांचा त्याग होता. त्याने झाड लावले नव्हते. त्याच्या आईवडिलांनी स्वतःच्या आयुष्याचे थेंब थेंब पाणी घालून ते झाड वाढवले होते. रामूच्या डोळ्यात अश्रू आले. तो धावत आईवडिलांकडे गेला आणि त्यांच्या पाया पडला. मला माफ करा, एवढेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. वडिलांनी त्याला उठवले आणि घट्ट मिठी मारली. आईने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यांनी त्याला काहीही सुनावले नाही, कारण आईवडिलांचे प्रेम हे हिशोब ठेवत नाही. ते त्याग करते, पण बदल्यात काहीही मागत नाही. रामूला त्या दिवशी एक मोठा धडा मिळाला. आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही पैसे कमावले, कितीही उंच पदावर पोहोचलो, तरी आपल्या यशाचा पाया कुणाच्या त्यागावर उभा आहे हे कधीही विसरू नये. आपण अनेकदा जगाला दाखवण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या साधेपणाची लाज बाळगतो, पण हे विसरतो की ज्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला त्यांनीच आपल्याला अभिमानाने जगायला शिकवले. म्हणून आजच आपल्या आईवडिलांजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या आणि फक्त एवढेच सांगा, माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. कारण जगात पैसा पुन्हा मिळू शकतो, यश पुन्हा मिळवता येऊ शकते, पण आईवडिलांची सावली आणि त्यांचे निस्वार्थ प्रेम एकदा हरवले तर ते पुन्हा कधीच मिळत नाही. आईवडिलांचा त्याग ओळखा, कारण तुमच्या यशाच्या प्रकाशामागे त्यांच्याच त्यागाची सावली असते. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.